अरे मके आले मके मामा ने फोन रत्मेश आहे लालीची गाडी 150 आहे 220 आहे ये कोण आया बोलते मामा मामा बाबर पण जोक करतोय मग आता जोक सांगितलं जाम तू म्हणतो ना मांजर बघ कुठे बघ उडी मारू काय बोलते बघ बिल्ली काम जोरदार चालू आहे डायरेक्ट खिडक्या विंडो मोठ्या केल्या चालू ना ते सगळे बघतो तारीख वगैरे काय करायची ते फिक्स त्याचं सगळं डिस्कशन चालू आहे बघा आपण रॅपलिंगला गेला होता बघा व्हिडिओ दाखव जवळ घे जरा कुठला होता हा रॅपलिंगचा ट्रेक संदन व्हॅलीचा गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरूनच गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ तर कालचा ब्लॉग बघितला असेल आपला राम धरणेश्वरचा बाकी जरा थांब वाजवू नको राम धरणेश्वर आणि राम धरणे फोर्ट कारण काय आता एवढ्या दिवसात सगळ्यांकडून बघतो एवढे वर्ष गेले दिवस पण एवढे वर्ष त्याच्यामध्ये माहितीच नव्हतं म्हणजे फक्त वरती शंकराचं देऊळ आहे तळ आहे ते एवढं तळ धरण तिथे काय असेल तेवढं आहे एवढंच माहिती होतं वरती गेल्यावर ते झालंच तळ आहे ते शंकराचं मंदिर आहे प्लस ते 2 देवींची ते मंदिर आहे आणि त्याच्या वरती गेल्यावर तो फोर्ट आहे फोर्टचे आता काही म्हणजे ते निशाण काय बुरुज झालेत काही थोडे थोडे भाग आहेत तेवढे शिल्लक झालेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा सगळ्या गोष्टी नवीन काल बघायला भेटल्या पाहिजे तुम्ही पण बघितल्यात त्या आणि नसेल तो आधीचा ब्लॉग बघितला जाऊन बघा ह्याच्या आधीचा ब्लॉग प्रॉपर सगळ्या गोष्टी कळतील तर मेन काय माहिती आहे का आता जायचं अलिबागला आता थोडंसं काम करतो काम कंप्लीट केलं बिल वगैरे भरायचं अजून 1-2 काम आहेत ते करू येऊ 1-2 वस्तू पर्सन आणायचे असं सगळं आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली जेऊ आता चाललं मगाशीच पण बघत होतं जाऊ दे जेऊ आणि मग जाऊ म्हणजे येताना टेन्शन नको संध्याकाळी परत आपला करायचा क्लास आता असं सगळं शेड्यूल आहे हो मेन काय माहिती आहे का बाकी सगळ्या गोष्टी झाल्या पण मेन काल एवढं जाऊन पण खूप साऱ्या गोष्टी आपण मिस आउट कारण कसं आहे माहितीच नव्हतं नंतर आज जर युट्यूबला आहेत व्हिडिओ नाही असं नाही फोर्ट वर्ष आहेत ना फोर्ट वरचे 1-2 किंवा 3च व्हिडिओ फक्त कारण आणि त्या पण आधीच्या 3 वर्ष 4 वर्ष आधीच्या म्हणजे आपल्याकडे लोकांना माहिती पण नाही कितीतरी बाहेरच्या लोकही बनवलेले आहेत बरेचसे व्हिडिओ तर ते त्यांचे 1-2 व्हिडिओ बघितले आज तो झेंडा आहे ना त्या झेंड्याच्या खाली म्हणजे ते टाकेत पाण्याच्या साईड निघाला रस्त्या पण ते आता कसं सगळं हिरवळ झाली सगळी झाडं होती ना त्याच्यामध्ये कळलं नाही ते त्याच्यानंतर परत आहे ना अजून काय आहेत अजून 1-2 गोष्टी आहेत वरती ते टाके आणि अजून काहीतरी बघितलं ते तर ते सगळ्या गोष्टी ते थोडेसे मिस आउट होतं नंतर आपण ते वॉटरफॉलची इथं होतो ना ते वॉटरफॉलची इथून आपण वरच्या साईडला होतो खालच्या साईडला ते सगळेजण पाण्यात तिकडं मजा करतात खाली पूर्ण फ्लो होतं तिथे कारण काल गेलतो ना काल परत दुसरे माझे मित्र पण गेले होते त्यांच्या शटातला बघितलं आपल्याला भिजायचं नव्हतं म्हणून आपण जास्त काही केलं ना आपण पूर्ण सगळं एक्सप्लोर करून आलो तर परत नेक्स्ट टाइमला गेलो की त्या बाकीच्या गोष्टी आहेत ना ज्या झाल्यात त्या पण बघू असं होतं कारण एखादी गोष्ट माहिती असेल तर ते बघताना कसं आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतो माहितीच नव्हतं ते पण अनसीन झालं पाणी टाके पण ते पुढे होते त्या पण मस्त होत्या मग टाके बघितले मी नंतर आता मला तो फोटो भेटला ना तर या व्हिडिओमध्ये मी लावेन पाणी टाकायचा बघा नक्की तर असं सगळं आहे चलो असं जेवूया आणि आपण निघूया चलो निघालो आता काय करू गाडीला वॉश पण करू बिल आहे ते भरू नंतर ते आजूबाजूमध्ये काम आहे ते करू आणि येताना आधी त्याच्याकडे जाऊ म्हणजे त्यांच्या घरात काय ते क्रिकेटचं काम करतं येऊन जा ठीक आहे ते करू असं सगळं करू आणि येऊ संध्याकाळी बस क्लास आहे गौरवाने मी चाललो गौरवला मग घेतोय चलो निघालो दुपारी थोडा जेवलो ना काय येतो कंटाळाच बाहेर निघाल्यावरती पण काय कंटाळा करून जमणार नाही ना सगळीकडेच कंटाळा होईल आपलं काम आहे ते आपणच करायला पाहिजे नाही तर काय करणार कोण करणार दुसरं आता काय झालं आहे इथं स्टँड पण वाढवला आहे त्याच्यामुळे कशी गाडी आहे ना एक साईडला अशी बेंड पण करता येत नाही का तो इथं मिडल स्टँड आपण काढला आहे ना खाली घासायचा आहे म्हणून चेन स्प्रे मारताना प्रॉब्लेम होतो म्हणून आता गाडी वॉश केल्यावर कसं चेन स्प्रे मारायला लागेल चलो बघूया काहीतरी करू जुगाड कारण त्या गाडीचा जाम लोड येतो मग एक साईडला स्टँडला नाही तर परत तो खाली सपोर्टर लावला आहे ना तो तुटायचा दुसरं काय नाही आता निघताना पाऊस होता म्हणजे पाऊस भरलेला पण परत ऊन आला परत झालं बोललो परत गडबड सगळे इथला हा खड्डा आहे ना हा पॅक केला आहे मला वाटतं हा बघा आहे ना आता हा पॅक केला हा परत आहे ना आता 1 आठवडाभर किंवा बारीक महिनाभर राहील परत जैसे थे तो काय प्रॉपर त्याच्यावर काम होत नाही ना तोपर्यंत काय नाही हे बघा इथला पण हा पॅक केला होता परत निघाला कारण चुकून जो आला ना टायरच्या खाली तर बेकार गाडी आपटते हे अशा खड्ड्यांची ऑइल बिल सुरू लोडायची आहे ना जाम भीती असते गाडींची तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे थांबवतो पण तरी पण कधीतरी नकळत खड्ड्यात जातेच गाडी बाहेरचं येणारा त्याला नाही माहिती ना तो हमखास आपटतो इथली पण सेम कंडिशन आहे पण पॅक केलं होते बघा परत हळूहळू सुरुवात झाली पडायला
परत तसं होईल सगळं. वॉशिंग सेंटर आलेलं आहे पण ठीक आहे, असो. येताना देऊ गाडी, परत जाताना जाऊ फिरून येऊ. पण गाडी टेम्पो लागलेला आहे. इथे वॉश करून आणि तिकडे पाठीमागे आधीवर वॉश करून आणू. बघू जिथे भेटेल तिथे पण येतानाच करू वॉश. 24 तास सेवा कुठला आहे हे? रेवदंड रोड नांदगाव. ओके, नांदगावचं आहे. मी बोललो आपल्याकडला पण नारळ फुटला आहे तिकडचा, वाव्याच्या साईडला जो होतोय ते पण ते मेडिकल कॉलेज होईल, ते पण जोरदार होईल एकदम मोठं. तेच मी बोललो तिथलाच बोर्ड आहे की आधी मला वाटलं बघतो नांदगावचं आहे. अरे दुर्गा बिल्डर्स, अमय होळे तो नाही मला, तो आहे का गाडीवरती दुसरा आहे कोणतरी. हा बघा इकडे पण तोच बोर्ड लावला आहे, संपर्क मुळूच रे नांदगाव. ट्रकवाला काय एवढा धूर सोडत चालला आहे. टेम्पो ट्रक आहे, टेम्पो ट्रक. यांना कसं यांची फेरिंग पुढे आहे त्याच्यामुळे कॅमेरामध्ये अँगल पण मस्त येतो यांचा. एनएसला कसा होतं कट झाल्यासारखं वाटतं. होय गाडी बघा, हे लेडीजचं काम खतरनाक असतो. त्या दिवशी पण आलती इकडे गाडी त्या रोडला, पण तेव्हा कसा नेमका म्हणजे मोठं ब्लॉक करत नव्हतो आणि वरती आपल्याला हुशार घ्या शिकवणार असा विषय आहे. सगळ्यात नाही, काही मोजक्यात असतात त्या, पण तो तसा विषय होतो कारण अनुभव घेतलेला आहे. उगाच नाही कुठली गोष्ट बोलत. काचेत जर दिसत असेल ना तर बघा एकदम भारी वाटतं फ्रेम बघायला आपली स्वतःची. दिसते की ना मला माहिती नाही, पण भारी वाटतं एकदम स्वतःला बघा रिफ्लेक्शनमध्ये. अरे यार हे टर्नची इथं गडबड आहे. एक थोड्या दिवसांनी मला वाटतं इथं सिग्नल लागतील अजून 2-4 वर्षात. कारण जेवढ्या फास्ट डेव्हलपमेंट होतं ना तेवढ्या फास्ट अजून काय काय होणार आहे आपण विचार पण नाही करू शकत. एवढ्या गोष्टी फास्ट चालणार आहेत सगळ्या. हे पावसाळी टिपके पडायला लागले एवढे मोठे मोठे. मांजर बघ कुठे, ही बघ उडी मारू काय बोलते बघ. बिल्ली, बिल्लीचं लक्षण आहे ते बघ, ते बघ बघते बघते बघ. ए काय झालं? अरे काय रे यार, सगळे उलटे छोटे टर्न मारतात ना. इथलं काम पण आटपलं तर इथून जाऊ आधीच्या त्याला भेटू, ते घरचं काय ते बघू आणि जाऊया गाडीत बघू. आणि काम थोडंसं होतं पण ते यायला पाहिजे होतं एवढंच. गाडीचं काम जेव्हा ह्या चालू होतं ना तेव्हा या रूटला फेरी जाम व्हायची. म्हणजे आठवडाभर कंटिन्यू इकडं फिरत होतो आम्ही. त्यात आपला माणूस खतरनाक होता, काम बरोबर करत माणूस, फक्त धावाचा जाम. कसं होतं आपण मित्र आहोत, आपण थांबतो, बाकीचा बाहेरचा माणूस आहे ना तो थांबणार नाही असा विषय. तेजा आपल्याला इथून आता गोंधळ पडत जायचं लेफ्टला. हे काय आहे मके? अरे मके पण घ्यायचे होते. ड्रॅगन फ्रूट पण जाम आले इथं, राईटला पण आहेत लेफ्टला पण आहेत. ड्रॅगन फ्रूट पण लोकांना जाम आवडतं. मी पण खाल्लं ना, एवढं खास नाही आवडत, नेमकंच थोडंसं खाल्लं तर. वा, डायरेक्ट खिडकी प्रदर्शन आहे. काम जोरदार चालू आहे. डायरेक्ट खिडक्या विंडो मोठ्या केल्या. भीमकली काम आहे. माणूस आहे कुठं? झोपलाय? राम राम बघते. राम चालू आहे. हा इकडं हे खिडकी टाईल्स मारलं खायला. बस सिनरी आहे. बोल जोरात आहे का? याला पण भरा इकडून, याला खिडकीतून डायरेक्ट. इकडे सगळ्या सिमेंटच्या गोणी, तिकडे सोफा पण बाहेर काढला, सगळा पसारा आहे. आणि हे दोघं जण आतमध्ये बसले गप्पा मारत.
बाकी इकडे हॉलमधल्या खिडक्या खोलल्यात, प्लास्टर चालू आहे, ह्याच्या बेडरूमचं काम चालू आहे. आणि आता काय केलं देवकुंडला चाललोय ना, ते सगळे बघतो तारीख वगैरे काय करायची ते फिक्स, त्याचं सगळं डिस्कशन चालू आहे. ते झालं की कन्फर्म करून टाकूया बघा. बाहेर नाही एवढेच व्हायचं का फायदा काय माहितीये, सगळं बजेट अजून डिवाइड नाही, ते सगळं बरोबर आहे, पण आपली एवढी देत रे आपलं नाही. जो ट्रॅकर आपल्या सोबत येईल माणूस, त्याला विचारता पहिला किती घेतो विचारायला पहिलं विचारतं. आपला ट्रॅकर लागलच ना, लागेल. तुला नाही कळणार, गेलताच ना जंगलात सोडणार नाही ना तुला ट्रॅकर शिवाय ना. तिथं समोर एंट्रीला किती एंट्रीला पैसे? नॉर्मल माणूस आहे त्याचा काहीतरी 30 का 40 रुपये तिकीट आहे. कॅमेरा घेऊन गेलास, कॅमेरा मोबाईल आहे, डीएसएलआर घेऊन गेलो तर डीएसएलआर घेतला असता काहीतरी 100 रुपये एंट्री त्याची. अजून कॅमेरा वगैरे नेला असता अजून गोप्रोला पैसे. टी शर्ट घेऊन हा तर काय झालं ना विदाउट गाईड आपली एंट्री. म्हणजे आपण काय करायचं माहितीये, जे गाईडवाले चालतात त्यांच्या पाठोपाठ निघायचं, तेच करायला लागेल. कारण कसं आहे बघ, जाणारे आपण एकटेच नसू, प्रत्येकासोबत फ्लो मध्ये असणार. बोलला आपल्याला संडे धरता येणार ना, मला सुट्टी आहे संडेच. तुला आता ती काय करायला, तू ड्युटी कर कुठली तरी, कोण देणार नाही ड्युटी, बघ काहीतरी ऍडजस्ट कर. आपण सोमवार मंगळवार 2 दिवसात करायला. हा मग तसं करू, मी संडेला येईन आली बघा, सोमवारी सकाळी निघू, आदल्या दिवशीच इथं निघायचं रात्री. आपण रात्री सकाळी पहाटे निघलो ना, 2 स्टे होतील ना रे. पहाटे सकाळी निघायचं लवकर, म्हणजे 3-4 पण देवकुंड पहिला करायचं आहे ना, मग परत देवकुंडची राहून परत 80 किलोमीटर पहिले अंतर तर कापूये. हा अंतर कापू, त्याच्याकडे लवकर उठून जाऊ. म्हणजे जर तू तिथे 8:30-9ला पोहोचलास ना, तर नाश्ता करून डायरेक्ट देवकुंडला निघू. देवकुंड करून यायचं, स्टे करायचं, दुसऱ्या दिवशी अंधार बंद करायचा आणि मग तिसऱ्या दिवशी रिटर्न त्या दिवशी. हो पण आपला रविवारी तर संध्याकाळी निघालो आपण, रविवार नाही सोमवारी सकाळी निघालो. हा मग तेच बोलतोय. हा मग ठीक आहे. तेच आपल्याला हा गेला होता ना आधी, त्याला फोन लावला होता, तो बोला काही गाईडचं तसं कंपल्सरी आहे, स्वतः आपण जाऊ शकतो. कारण कसं तेच त्याला बोललो, जाणार आहे का आपण आपले एकटे नसू, बरेच जण जाणार आहे. तेव्हा कसं तिथं फॉरेस्ट वाले होते, तेव्हा आम्हाला गाईड बरोबरच सोडले, गाईड शिवाय सोडत नाही. कारण जर तू जाऊन जंगलात हरवलास कुठं, तुला बाहेर तर निघता आला पाहिजे की नाही. जाणारे बरेच जण असतात, ह्यांच्यासोबत जाऊ. चलो ठीक आहे, ते झालंय. आता फक्त डेट फिक्स करतो आणि काय ते तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटत. आला मके आले, मके मामाने रत्मेश आहे, गाडी 150 आहे, 220 आहे. हे कोण आहे बोलते, मामा मामा भावावर पण जोक करतोय. मग आता जोक सांगितलं जाम तू म्हणतो ना. हा बघा आपण रॅपलिंगला गेला होता, बघा व्हिडिओ दाखव जवळ की थोडा. कुठला होता हा रॅपलिंगचा ट्रेक? संदन व्हॅलीचा आहे ना, उतरतोय. शेवट घे थोडा, पुढे घे वाटू दे तू आहेस म्हणून. इकडे बघू दे मला. कालचा टी शर्ट हा असं मग आहे ना, पण कालचा टी शर्ट बहुतेक नक्की नाही. हा ते दाखवते, संदन व्हॅलीचा हा व्हिडिओ. आला 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 आला. किती फूट होता? 200 फूट क्रॅपलिंग. टी शर्ट आहे बघ. हा तेच टी शर्ट आहे. हा टी शर्टचा काय छंद सोडणार नाही बघा, हे सगळ्या व्हिडिओ मध्ये टी शर्ट आहे. हा आता देवकुंडला म्हणा टी शर्ट चालू टी शर्ट आहे. बसून बसून ना झोप यायला लागली. जवळ ना 4:30 वाजले. काय जाताना गाडीत होतो, घरी जाऊ करायचं, क्लास करू आणि येऊया. झालं डिस्कशन आमचं जवळपास 14 ते 15 तारीख आहे ना, त्या तारखेमध्ये जाऊन निघू मस्त फिरू. आमच्याबरोबर तुम्हाला पण बघायला भेटेल. कारण आता पंख्याचा वारा एवढा मस्त गार लागतो ना, वारं पंख्याचा. झोप यायला लागला, झोपलो, क्लासला जायचं नाही, झोपलो. त्याच्यामुळे निघूया. चलो निघालो इथून. परत पाऊस पण येऊन गेला बघा, रस्ता ओला झाला. मग सुका होता ना, पूर्ण रस्ता ओला झाला. आणि काय केलं ते डेट आहे ना, डेट पण केली फिक्स. जवळपास 14, 15, 16 प्लॅनिंग चालू आहे. त्या तारखेला जाऊ. त्याला बोलू ॲडजस्ट कर. म्हणजे कसं एकदा ती फिक्स केली ना, मग ते हलवायला नको. नाहीतर मध्ये आता जायचं नंतर जायचं तर प्लॅन होत नाही. कारण जवळचं ठीक आहे, कधी पण जाऊ शकतो. लांबचं असल्यावर कसं थोडं गडबड होते. जाऊ बघू, तुम्हाला पण दाखव. आता रिटर्न निघालो तर काय बाईक वॉश करू. पाऊस आलाय ना, भीती द्यायचो परत ते जैसे तेच गाडी धुतली काय. असं थोडं पाणी तर मारायला पाहिजे ना गाडीला, ते सगळं चिकट बसून राहतंय. मके घ्यायचे होते, मका बघूया किती रुपये आहे. वॉशिंग सेंटरवाले आहेत ना, ते इथं पण 2 आहे. आता इथं एक लेफ्ट साईडला पण आहे आणि राईट साईडला पण आहे. काय करू, ते इथूनच धुवून घेऊया गाडी का पुढं जाऊया, मला तेच नाही कळत.
कुठं खाली आहे? इकडं गाडी दिसत, इकडं लेफ्ट साईडला आहे आणि इथं राईटला आहे काय आहे मला वाटतं जागा. हां चालतं विचारू. हो ते आहे. मेन व्हील आहेत ना, व्हील जाम खराब होतो खाली आणि पाठचं मड झालं सगळा खालचा भाग. पाठचा व्हील तर अवतार झाला आणि मेन स्प्रे मारायचा बराच प्रॉब्लेम होतो. एक गाडी चालू आहे मग बोलते घेतो गाडी. आता इथं पण बघितलं ना, आता पहिले हे सगळं खाली असायचं आणि आता सगळं पॅक झालंय. वरती घर खाली गाळे गाळा भाड्यात देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे, सगळं पॅक होत चाललं. थोड्या दिवसांनी मला वाटतं साईडची जागा पण सगळी गायब होऊन जाईल. व्हील बघितलं आताच कलर बघा पूर्ण प्रॉपर दिसायला लागला. आधी सगळ्या मळलेल्या नुसतं दोन्ही पण. मागचा पण बघा ना, ते अजून प्रॉपर वॉश झाला का होईल, पूर्ण रेड दिसायला लागला आता. गाडी पण चमकली, काम झालं इथलं पण. जे आजचं दिवसभरातलं शेड्यूल मधलं होतं ते कंप्लीट झालं. आता घरी जाऊया, जवळपास 5:45 वाजता आहेत आणि इथून पळू क्लासला, कपडे चेंज करू. आणि पण इथं ही आता मी इथं पहिल्यांदा धुतली, कारण हे नवीन चालू झाल्यापासून धुतली नव्हती इथं गाडी. पण इथं आहे ना पद्धतशीर एकदम वॉश करतात. पहिले टायरला म्हणजे पूर्ण व्हीलला वॉश करून घेतला प्रॉपर, त्याची माती वगैरे सगळी काढली, मग वरची बॉडी घेतली, मग परत सर्व गाडीला एक स्प्रे मारला आणि मग त्याच्यानंतर पूर्ण गाडी वॉश केली. म्हणजे 2-3 स्टेपमध्ये ते वॉश केलं. आता ते पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो आणि परत यासाठी केलं का असं माहिती नाही का प्रत्येक गाडीला करतात, पण प्रॉपर केलं एकदम. आता परत कधी गेलो का समजेल नंतर काय होतं ते. बाकी ठिकाणी कसं एकदा पाणी मारतात नंतर एकदा स्प्रे मारला काय काम फिनिश, तसं नाही इकडं बरोबर केलं एकदम. चल नवीन असते त्या चालवणार, त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स नाही त्यांचा. हे हो 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 बघा रे, गाड्या बिड्या काय बघत नाही.